जय शिवराय मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज। मागील आठवड्यामध्ये पावसाने चांगला धुमाकूळ घातलाय आणि यापुढे सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये अशा प्रकारचं वातावरण हे सातत्याने बनणार आहे। बऱ्याच दिवसापासून आपण कंडिशन बद्दल बोललोय, पण मागील 2 महिने म्हणजे जानेवारी असेल, फेब्रुवारी असेल, मार्च मध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस झालाच नाहीये। महाराष्ट्राच्या काही भागात झाला नाही, त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये अशा प्रकारचा गैरसमज पसरलाय की आता अवकाळी ह्या वर्षी सुद्धा नाहीये। पण अवकाळीचे टप्पे हे सातत्याने कानेकोपरे घेत असणार आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी आपण हा लाईव्हचा खटाटोप फेसबुकवरतीही घेत असतो। फेसबुकवरती आपलं हे जे पेज आहे अश्वलिंग तोडकर किंवा तोडकर हवामान अंदाज हे ओरिजिनल आहे। जे शेतसारथी नावाने पेज आपल्याला पाहायला मिळते ते फेक आहे। ते आपल्या अगोदर त्यांनी सुरुवात केलेली आहे त्या अकाउंटवरती, तुम्ही इथेच फॉलो करू शकता। आता मेन टॉपिक कडे वळतोय मित्रांनो। अशा काही तारखा आहेत त्यामध्ये कानेकोपरे इथे कुठं मोठं पाऊस हा सक्रिय होणार आहे। नांदेडचा विचार केला तर नांदेडच्या मोजक्या भागांमध्ये 8 तारखेला वातावरण हे सक्रिय होऊ शकतं। त्या तारखेला मॉडेल तर काही पाऊस दाखवत नाहीये आणि अशा प्रकारे दाखवत नसताना सुद्धा आता दिलीप पाटील लोहगावकर आपल्या लाईव्हला आहेत, यांना सुद्धा माहिती आहे की 5 तारखेला कुणीही पाऊस सांगितला नव्हता नांदेडमध्ये, त्या दिवशी सुद्धा नांदेडच्या बहुतांश भागामध्ये तो पाऊस झालाय। त्यामुळे अशा प्रकारचे जे सटीक अंदाज असतात, सतर्कतेचा जो इशारा असतो, मोजक्या ठिकाणी का होईना पण तो भाग आपला येईल याची शाश्वती मिळवण्याकरता आपल्याला लाईव्हला हजर राहावं लागणार आहे। आणि लाईव्ह हा आपला नेहमी याच फेसबुक पेजवरती आता इथून पुढे राहणार आहे। तर आपण वेळ न वाया घालता पहिले काय जे सांगायचे मी ते बोलणार आहे, नंतर तुम्हाला मॉडेलवरती मी प्रत्यक्षात दाखवणार आहे। हे जे आहे मॉडेल हे आपल्या साधारण मोबाईलमध्येही राहू शकतं, कारण की ओरिजिनल मॉडेल जे आहे ते मी कॅम्प्युटर सिस्टमवरती किंवा आपल्या ह्या टेलिव्हिजनवरती दाखवणार नाहीये। तर बघा 8 तारीख जी आहे ती नांदेड या भागामध्ये तुरळक ठिकाणी वातावरण सक्रिय करणार आहे। मॉडेल पाऊस दाखवत नाहीये, पण तुम्हाला त्या दिवशी अलर्टवरती राहावं लागणार आहे। दुसरी महत्वाची कंडिशन 8, 9, 10 आणि 11 या तारखेला चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, नागपूर असेल आणि अमरावती असेल, इथे देखील मोजक्या ठिकाणी पावसाचे संकेत आहेत। आपल्याला त्याही तारखेला अलर्टवरती राहावं लागणार आहे। सर्वदूर मात्र पाऊस नाहीच, सर्व भाग तो घेणारच नाहीये। भले तो जून पर्यंत असू द्या, जून मध्ये सुद्धा मान्सून आल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पेरण्या ह्या जूनच्या शेवटी होतील, हे दरवर्षी घडत आलेलं आहे। मान्सून सर्वदूर पडत नाहीये, तर हा अवकाळी हा सर्वदूर कसा पडेल, तर याची देखील आपल्याला अंदाज असावा। आणि बघा आता एक टप्प्याने आपल्याला थोडंसं जे काही मला बोलायचंय हे फक्त तुम्हाला इथे अॅनिमेशन दिसेल, पावसाची जे मॉडेल्स आहेत ते आपल्या लॅपटॉपवरती स्क्रीनवरती आहेत। 8 तारखेची जी कंडिशन आहे, 8 तारखेला वातावरण हे महाराष्ट्रामध्ये नाहीये। 7 तारखेला 7 तारखेचं वातावरण जे आहे ते 7 तारखेचं दक्षिण भारत वगैरे भागामध्ये आहे। तमिळनाडू, तेलंगणा, छत्तीसगड याही भागामध्ये कंडिशन असणार आहे। त्यानंतर 8, 9 तारीख जी आहे तिथे वातावरणाची गरमीची लेवल वाढणार आहे। त्यामध्ये थोडंसं 8 तारखेला नांदेडच्या पुढे कानाकोपऱ्याला हलक्या सरी होऊ शकतात। त्यानंतर तारीख येथे 11 तारखेला सुद्धा कंडिशन अशी आहे की कोल्हापूर 10 आणि 11 कोल्हापूर, सोलापूर इथे महाराष्ट्रामध्ये साधारण मॉडेल कुठेच पाऊस दाखवत नाही, पण ज्या मॉडेलच्या आधारे आपण काम करतो त्या मॉडेलवरती हा पाऊस दाखवला जातोय। कोल्हापूर असेल, कोकण किनारपट्टी असेल, 10 आणि 11 तारखेला मोजक्या भागांना तो पाऊस आहे। नागपूर, अकोला, अमरावती या भागात देखील तुरळक ठिकाणी पाऊस असेल, सर्वदूर हा पाऊस नाही। त्यानंतर वाशिम मध्ये 12 तारखेला मोजक्या ठिकाणी, पण वर्ध्यामध्ये आणि चंद्रपूरला तुरळक ठिकाणी हा पाऊस होणार आहे। पावसाची कंडिशन जी आहे ती ढगाळलेली परिस्थिती राहील आणि तो मध्यम स्वरूपाचा होणार बरसात जाणार आहे। त्यानंतर गोंदियाच्या काही बहुतांश भागांमध्ये तारखा येत्यात पुढे चालून 14 आणि 15 या तारखेला अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या भागातली कंडिशन आहे। 13 तारीख देखील ते पोषक वातावरणाची राहू शकते। गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेश या भागामध्ये पावसाची शक्यता नाहीये आपल्या 7, 8, 9 तारखेपर्यंत सुद्धा। त्यानंतर 15 तारीख येते, 15 तारखेला हेच नागपूर वगैरे जे भाग आहेत, नंतर इकडे लातूर, नांदेडचा जो पट्टा आहे इथे पावसाची शक्यता आहे। बुलढाण्यामध्ये 16 तारखेला काही मोजक्या भागांना जसं की संग्रामपूरचा एरिया असेल, उत्तरेकडील भाग असेल, इथे पावसाचे चान्सेस आहेत। त्यानंतर विषय येतोय 19 आणि 20 तारखेच्या पावसाचा। त्या अगोदर वातावरण जी सक्रिय करणारी तारीख आहे ती 15 आणि 16। 15 आणि 16च्या कंडिशनमध्ये आपण पाहत आहे उभ्या पट्ट्यामध्ये म्हणजे बुलढाणा, लोणार परिसर असेल, मेहकर परिसर असेल, शेगाव पट्टा असेल, त्याचबरोबर इथे बीड, माझगाव पट्टा असेल, या भागामध्ये वातावरण हे मॉडेल सक्रिय करताना दाखवत आहे। पण ह्या मॉडेल पूर्णपणे अक्षरशः फक्त आपल्याला नकाशा दाखवण्याकरता केले, पण याची जी कंडिशन आहे ही डायव्हर्ट होणारी आहे।
भले ही पश्चिम महाराष्ट्राकडे डायव्हर्ट होऊ शकतं किंवा पूर्वेकडे डायव्हर्ट होऊ शकतं, पण 15 आणि 16ची जी कंडिशन आहे ती फिक्सेबल नाहीये, ती कुठे ना कुठेतरी सरकण्याच्या चान्सेस होते आहे. त्यामुळे फक्त आपल्याला ह्या तारखा यासाठी देतोय की ह्या तारखेच्या अगोदर आपले जे काही प्रमुख कामं असतील हे आवर्ते घ्यायचेत. भलेही त्या तारखेचा पाऊस अवकाळी असेल, वादळी असेल, याची पूर्वकल्पना आपण 4-5 दिवस अगोदरही देणार आहोत, पण सतर्कतेचा इशारा मात्र आजपासून कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळतो आहे. त्यानंतर कंडिशन 17 आणि 18ची खानदेश विदर्भ ही जो काही भाग आहे इथे गडगडाटीसह पाऊस होणार आहे, वादळी पाऊस होण्याचे चान्सेस आहेत. कारण की जर इथे टक्केवारी 40% दाखवली तो 10% गव्हाणा पडणार आहे. मागचा जो पाऊस होता आभाळ जवळपास 70 ते 80% होतं, पाऊस पडला 15% फक्त महाराष्ट्रामध्ये. मग इथे काही बीडचे खेडे असतील, सांगलीचे असतील, कोल्हापूरचे असतील, छत्रपती संभाजीनगरच्या तरी 2-3 तालुक्याला 20% पडलाय. बुलढाण्यामध्ये फक्त जळगावच्या वगैरे भागात पडलाय, नंतर मेहकर वगैरे भागात पडला. ती टक्केवारी 15च्या आणि 20च्या आसपास येते. त्यामुळे ही जी टक्केवारी जी आहे ती 40% दाखवते, पण ती 20च्या आणि 25च्या आकारामध्ये पुढील काळामध्ये पावसामध्ये होणार आहे. एकंदरीत सांगायचं म्हणलं, तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलं युट्यूबमध्ये की 14 आणि 15च्या पेरणीनंतर वातावरण हे बिघडणार आहे. कदाचित ते वातावरण आणखी पुढे सरकू शकतं, पण ते ऍक्च्युअली 14 आणि 15लाच मॉडेल व्यक्त करते. जाण्याची शक्यता 17वर जरी असली तरी शेतकऱ्यांना या काळामध्ये धाक आहे. आता याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फारसा बसण्याचे चान्सेस आहेत, कारण की हे वातावरण तुरळक ठिकाणी वादळी स्वरूपाचे घेऊन येणार आहे आणि या काळामध्ये हा वातावरणाचा परिणाम जो आहे तो 20 ते 21 तारखेपर्यंत चालणार.